सकाळ खडूस फडायला लागले आता. यांना सकाळ कुठनं उजाडलं काय? ऍडव्हान्स मध्ये वा वा. ऍडव्हान्स मध्ये एकादशीच्या शुभेच्छा द्या. उद्या आषाढी वारी आहे. ज्यांनी पायी पायी आषाढी वारी केली त्यांचं काय म्हणावं लागेल, भाग्य त्यांना पांडुरंग पावतोय चांगला. चला आमच्या कुठला नशिबात पांडुरंग. कुठला सर ठेवायचा रेडीला? माझ्याकडचं मोठं ठेवायचं मोरचं. माझ्याकडचं मोरचं. येतंय पळायला. काय पिळायचं तासला की काय पिळतेस तू? तू या साईडला बसते का? का या साईडला बस. कशी बस देते आता? देते ओट सर. तुला नाही तिथे सड पिळायत, त्याला ताकद लागतं. अहो हातात मावतच नाही. अगं निलेश सर कर नसते काम आण करू बाया लागला. मला शेपट तू. आणि मी कोणचं पिळायचं? मोरचं माझ्याकडचं आलं. दोन मसराची धार असते आता. ह्या म्हशीला झालाय हल्या आणि त्या दुसऱ्या म्हशीला झाली रेडी. हाले म्हणजे काय? रेडा म्हण की. हल्या म्हणायचं. त्या म्हशीचं म्हाताऱ्या म्हशीचं एका टायमाला असतंय सकाळचं दूध. आता संध्याकाळी दोनच म्हशीचं असतंय. आम्हाला फराळाचं नाही, दूध काढून गावात गेल्यावर फराळाचं आणायचं अजून. हो बाया, दोन दोन नका पिळू. फुटते का चिव तुम्हाला? ते थोडी थोडी. सोडा ते मागचं तुमच्याकडे. आमच्या म्हशी जरा धार जाड आहे म्हणून ह्याला फेरा मारायला बसते. पाणी सडाला किती झाले? भाऊजी मी फिरते. सोडा एक मिनिट. इदारा थोडं थोडं येतंय. मी पिळते इकडे. येतोय की इकडे ये इदारा. मी पिळते. हा उठा उठा रक्त यायला लागलं. उठा उठा तुम्ही उठा इथनं इदारा. मी पिळते सरा. जरी आला तरी एवढंच होणार आहे. उशीरच लागतोय त्याला. पुन्हा पुन्हा धार फुट चांगली. जसं थोडस मोकळं होईल का ते. खड्या कोंबड्या एक पिडतात तरी इदुळा सुडतोय कोंबड्याला. आमचं भाऊजी तर लय भेटत या. माझा हात दुखला म्हणते तर सकाळी दूध काढले. या इकडे आहे भाऊजी. कधी थांबत नाही लगेच कुठे हे चढत नाही. हो बाई. आता जरा लुटू. कोणाकोणाच्यात जर्शी आहे त्या, कोणाकोणाच्यात म्हशी आहे त्या सांगा. म्हशीचं दूध काढायचं सोपं का जर्शाचं? मला तर जर्शाचं वाटतंय, पण त्याचं पाय बांधावं लागतं ते. सर वरडायला लागले लेकराकडे बघून. काढायचंय तुझं बी, थांब जरा. यांनी आज पत्र अशी कधी दूध काढली नाही ती बरं का. आपण ह्या वर्षी बसल्या ते पहिला चेक काढून दिला का पुन्हा कधी बसत नव्हतं. ह्या वेळेस काढू लागायला ह्या म्हशीचं.
अजून तुमच्यासारखीच म्हणते ती की निलेश भाऊ दारा काढत नाही, जनावराचं बघत नाही, काम करत नाही, हाय का नाही हो? काढायला काय पहिलं काढायचं पुन्हा मध्यंतरी आमची लग्न झाले, आम्ही काढू लागायला लागलो, त्याच्यामुळे पूर्णच बंद झालं. आता म्हणायच्या मी करते तुझ्यावरचं काम, टेन्शन घेऊ नको तात्या तू म्हणायच्या. धार एवढीची बेकार आहे नाही एका सडाची लय बेकार आहे. काय करायचं? भाऊजी तर दुधाला बसलं का म्हणतात हिला इकायचीच आणि हीच करायची ना, आता ठेवायचीच नाही. आता येलेली तर मी शिकता येत नाही, गाबणी होता ऐकली असते चालली असते, आहे का नाही हो? दुधाला मसर चांगली आहे किंवा म्हणून नाही. अजून दिवस त्यांचं पूर्ण व्हायच्यात आहे. पुन्हा निघतेली की रेडकासने दूध सोडावं लागते, ती बारकी येते रेडका. आणि काय खायला कडवाळीच्या वैरणीशिवाय काय नाही. कंदाडाची जर मका असली ना दूध लई फुटते मसरा, नुसती चिपाड झालेलं कडवाळा आहे. हात एवढा गळतो त्यासारखी चिळपून मोठी फुटत नाही. वा. सगळी बसले ती उजेडाचे जेवण करून, आता धारा काढल्या का काय टेन्शन आहे. भांडी राहिले ते तर जेवण फुल झालंय तर भांडी कसं वाटणार. उद्या काय, उद्या शाबूच करायचा सगळ्याच्या एकादशी असते. हो. मोठी चपतली हो. शेव शिरा सुद्धा काय झालं कुणाला आमच्या हलायला. पाटावनं मला शेवटी खाली उतरवलं. ओके भैया. काय त्याला माहिती की पाणी घातलेलं तिकडे नाही ते झालंय. मी होत आले चिळ फुटते की मला. तर मित्रांनो झालं चालू आहे ते बघा, धारा बिरा काढायला कडूच पडताना जनावर राखायची हीच घाई असते भित्रावाल्याची. तुमच्यात कुणाकुणाच्यात दर्शा येत्या आणि कुणाकुणाच्यात मशा येत्या सांगा कमेंट मध्ये. आणि भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.